आईशिवाय माहेर नाही. लग्नानंतर सायली पहिल्यांदाच माहेरी आली होती. दारात पाऊल टाकताच तिला जाणवलं, घर तेच होतं, भिंती तेच होत्या, पण काहीतरी कमी होतं. आई गेल्याला 2 वर्ष झाली होती. पूर्वी माहेरी आली की आई आधीच दारात उभी असायची. आलीस ग माझी राणी म्हणत मिठीत घेऊन डोळे भरून पाहायची. आज मात्र दार उघडल्यावर समोर शांतता होती. बाबा होते पण ते कामात गुंतलेले. भावंडं होती पण त्यांच्या आयुष्यात अडकलेली. घर होतं पण घरपण नव्हतं. सायलीने बॅग ठेवली, खोलीत गेली. आईची साडी अजून कपाटातच तशीच होती. उशीवर अजूनही तिचा ओळखीचा वास होता. डोळ्यातून नकळत पाणी आलं. पूर्वी माहेरी आली की आई तिच्यासाठी आवडीचं जेवण करायची. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायची. सासरी झालेलं प्रत्येक दुखणं आईच्या कुशीत विसरायला मिळायचं. आज मात्र कुणालाच सांगता येत नव्हतं, आई खूप थकल्यासारखं वाटतंय. दुसऱ्या दिवशी शेजारची काकू म्हणाली, काय ग सायली, लवकर चाललीस? सायली हलकसं हसली आणि म्हणाली, काकू, आई असते तेव्हाच माहेर असतं, नाहीतर हे फक्त एक घर असतं. बसमध्ये बसताना तिने मागे वळून पाहिलं. डोळे भरले पण ओठावर एकच वाक्य होतं, आईशिवाय माहेर नाही. कारण आई म्हणजे मायेचं छप्पर, समजून घेणारं मन आणि कुठलाही प्रश्न न विचारता स्वीकारणारं घर. आई गेल्यावर माहेर राहतं, पण माहेर पण हरवतं.